हॅलो एव्हरीवन. आज आपण बघतोय ग्रॅव्हिटेशन नावाच्या लेसनचा एक नवीन टॉपिक ज्याचं नाव आहे केप्लर्स लॉ. हे केप्लर्स लॉ नाव का पडलं? कारण की केप्लर नावाच्या व्यक्तीने हे प्लॅनेटरी मोशन्सला म्हणजे प्लॅनेटला ऑब्झर्व केलं. प्लॅनेटला ऑब्झर्व करून ते कशा पद्धतीने फिरतात यावर 3 नियम बनवले. त्यातला आज आपण बघणार आहोत पहिला, ज्याचं नाव आहे केप्लर्स लॉ, केप्लर्स फर्स्ट लॉ. बरं, हा केप्लर्स फर्स्ट लॉ समजण्याआधी हे समजून घ्या, केप्लरने म्हणजे केप्लर नावाच्या माणसाने नेमकं हे सगळं बघितलं कसं काय. तेव्हा तर स्पेस टेक्नॉलॉजी नव्हती. त्यावेळेस फक्त गॅलिलिओने टेलिस्कोपचा शोध केला होता आणि त्या टेलिस्कोपच्या मदतीने जेवढं जास्त शक्य आहे तेवढं ऑब्झर्व करून केप्लर्सने हे नियम बनवले होते. त्यातला केप्लर्स फर्स्ट लॉ. केप्लर्स म्हणतो की कोणता पण जो प्लॅनेट आहे त्या प्लॅनेटची ऑर्बिट ही कोणत्या शेपमध्ये आहे तर इलिप्स शेपमध्ये आहे. म्हणून पहिला लॉ आहे द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज ॲन इलिप्स. त्यासोबतच प्रत्येक सर्कलला एक सेंटर असतो. तसंच इलिप्स नावाच्या शेपला 2 सेंटर असतात. त्याला म्हणतात फोकस नंबर 1 आणि फोकस नंबर 2. आणि 2 असल्यामुळे प्युरल फॉर्म वापरला जातो फोकाय. आणि म्हणून डेफिनेशन आहे, लॉ आहे, द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज ॲन इलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ द फोकाय.